मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येते। मुंबईवरील पाणी कपातीचं संकट टळलेलं आहे। राखीव पाणी साठ्याच्या वापराला सरकारनं मंजुरी दिलेली आहे। आता जी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, एकीकडे मुंबईकरांना पाण्याची टंचाई निर्माण झालेली होती, कारण एकीकडे टँकर चालकांचा संप सुरू आहे, तर दुसरीकडे आता सरकारनं त्यांना दिलासा दिलेला आहे। राखीव पाणी साठ्याच्या वापराला सरकारनं मंजुरी दिलेली आहे। धरणातला साठा हा 10% कमी असल्यास तो राखीव साठा आता वापरला जाणार आहे। उन्हाचा कडाका वाढतोय आणि त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठा सुद्धा झपाट्याने कमी होतोय। त्यामुळे भविष्यामध्ये मुंबईकरांवर पाणी संकट ओढवू नये आणि मुंबई महानगरपालिकेने म्हणून भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव पाणीसाठा वापरण्याची परवानगी मागितली होती। ही दोन्ही धरणं राज्यातील सरकारच्या अखत्यारीत येतात। दरम्यान राज्य सरकारनं बीएमसीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, त्यामुळे भविष्यातील पाणी संकटातून मुंबईकरांची सुटका झाली आहे। मुंबईला पाणी पुरवठा हा मोडक, सागर, तांसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि त्याचबरोबर राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा या 7 धरणांमधून होतो। 7ही धरणांची पाणी साठवण क्षमता ही 14,47,363 दशलक्ष लिटर आहे आणि यातून दररोज 3,900 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातोय।